हा प्रश्न तुम्ही मला विचारला किती दिवस लागतात, हा प्रश्न मला ना विचारता ही जी मंडळी आहेत त्यांना विचारला तर बरं पडेल. कारण ज्या दिवसापासून तारीख डिक्लेअर होण्याच्या अगोदर हीच मोरं जास्त मेहनत करत असतात आणि त्यांना एक खंत आहे माझ्याकडून. ती मला सांगतात की काका आम्हाला कॉन्क्रीट पीच तरी करून द्या. पण निश्चितच ह्या 2026 म्हणजे जूनच्या अगोदर एक कॉन्क्रीट पीच होईल अशा मी तुम्हाला शब्द देतो. कारण बरेच 4 महिने त्यांनी आतुरतेने वाट बघितली की खेळायला मिळावं, परंतु खेळता आलं नाही त्यांना. आणि त्यांची जी इच्छा आहे ती निश्चितच मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. कारण मुलं त्या निमित्ताने एकत्र येतात, तुम्हाला अभिमान आहे. आणि ह्या सर्व जो आता आयोजक एन सी सी क्रिकेट क्लब असलं तरी फक्त ते नावापुरती आहे. फक्त जे या स्पर्धेचं आयोजन आहे ते सर्व अष्टविनायक नंडवरेनेच केलेलं आहे. बाकी ह्यामध्ये कुणाचाही वाटा नाही. फक्त अष्टविनायक नंडवरे जे मोजकी पोरं आहेत, म्हणजे त्यांचं पूर्ण संघ आहे. आणि इतर 2-4 आहेत पोरं, किती दिवस रात्र मेहनत करतात. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. मला त्या भरपूर त्यांचं सहकार्य मिळेल. तर ही स्पर्धा त्यांनीच पार पाडलेली आहे. म्हणजे पाणी सांगा, पीच सांगा, कुठलीही वस्तू म्हणजे कुठली अपेक्षा न करता ती मेहनत करतात. त्या मेहनतीमुळेच ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. या स्पर्धेत ज्या 64 संघांनी भाग घेतलेला आहे त्या 64 संघाचा मी आभारी आहे. कारण आपण जो विश्वास ठेवून ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे त्या स्पर्धेसाठी मला त्यांचा सहकार्य लाभलेल्या सर्व 64 संघांचं मी आभार मानतो. आणि मी केळवा संघाचं मी कौतुकसुद्धा करेन आणि थोडा नाराजसुद्धा होतो. कारण अनिकेत मला भरपूर विचारत होता, भाऊ लॉस तर पाठवा ना, आम्हाला एंट्री करायची आहे, लॉस तर पाठवा ना. पण त्यांनी काय असो, शेवटी मला माझ्याकडून त्यांना उत्तर मिळालं नाही, पण त्यांनी ठाम ठेवला, त्यांनी एंट्री केली. अनिकेत वेल्डन, अभिनंदन तुझं. आणि या स्पर्धेत चांगला संघ बनवला, चांगला संघ बनवून या स्पर्धेमध्ये आपण फायनलपर्यंत पोचलात. फायनलला थोडंफार अपयशी झालं. मी तर म्हणेन ज्यावेळेस तुम्ही नाणेफेक जिंकलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं तेव्हाच आम्ही 60% समजलो की बेनापट्टी इथे विजयी होईल. कारण या मैदानाचा रेकॉर्ड आहे आजपर्यंत. फायनलला जो संघ क्षेत्ररक्षण पहिला घेतोय तो आजपर्यंत पराभूत झालेला आहे. या या मैदानाचा रेकॉर्ड आहे. मी त्यावेळेस आमच्या आयोजकांनी सुद्धा सांगितलं म्हणजे हा 60% बेनिफिट हा बेनापट्टी वसईला गेलेला आहे. मग अशा पद्धतीने आपण चांगला खेळ केला. आपल्याला सुद्धा अपेक्षा नसेल का आपण एवढ्या मोठ्या संघांसमोर खेळतोय आणि संघांसमोर आपण विजयी होऊ का. परंतु आपण ठेवलेली जिद्द, मी तर म्हणजे मयुरेश आणि चिन्मय अतिशय लहान वयात आपण मोठ्या मोठ्या खेळाडूंसोबत गोलंदाजी केली, फलंदाजीसुद्धा केली. आपलंसुद्धा चांगलं कौतुक आहे. वाटलं नव्हतं की आपण त्यांच्यासमोर एवढ्या पद्धतीने न डगमगता गोलंदाजी आणि फलंदाजी करतील. चांगला हे केला. आणि विशेष मी साहिल चापके, आपण आयकॉन म्हणून खेळाडू, लोकल म्हणजे आपल्या गावा नजदीकचाच परिचयाचा खेळाडू घेतला आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला. मला अभिमान वाटतो साहिल चापकेचा की ही आपली स्पर्धा, आमचं आयोजन असं होतं की ही स्पर्धा लाईव्ह करायची नव्हती. पण जेव्हा जिल्हा लीग होते आणि त्या जिल्हा लीगमध्ये खेळाडू असे चांगले चमकतात, त्यामध्ये आमचा विपुलसुद्धा पिलेना, तो काल गुजरात बॉर्डरवरती आयकॉन म्हणून गेला खेळाडू. म्हणजे अभिमान वाटतो की ह्या स्पर्धेमध्ये लाईव्ह बघितलं आणि त्याला कुठेतरी गुजरात बॉर्डरवर खेळण्याची संधी मिळाली. तसाच साहिल चापके आज चमकला बिचा. काही असो, मोठमोठे खेळाडू आले आयकॉन म्हणून आणि स्पर्धेला चांगल्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून खेळ मिळाला, लोकांना बघायला, प्रेक्षकांना मिळाला. मी साहिल चापके तुझं सुद्धा अभिनंदन करेन. आणि लाईव्ह ठेवण्याचं कारण की जिल्हा प्रीमियर लीगला काही असे खेळाडू चमकतात आणि त्यांना निवड व्हायला फार मुश्किल होते. म्हणून या माध्यमातून जिल्हा लीग आता कुठे होईल, पालघरमध्ये होईल किंवा वसईमध्ये होईल, ते थोड्या दिवसात डिक्लेअर होईल. आणि त्या संधी मिळावी संघमालकाला, ह्या आयोजकांच्या 10% तरी संघमालकाला त्याची संधी मिळेल याची मी आश्वासन. आणि अनिकेत चौधरी तुझं सुद्धा कौतुक करेन. कारण तुझा गेल्या वर्षीचा संघमालक, त्यांनी एकसुद्धा तुझी मॅच सोडलेली नाही मिळत. मग त्याला असं धाकधूक झाले की याला आयकॉन घेऊ की नंतरच्या याच्यामध्ये निवड करू. म्हणजे आयकॉनमध्ये घेतला किंवा सोडला तर नंतर मला त्या चिठ्ठीमध्ये मिळेल का नाही मिळेल ही धाकधूक त्याच्या मनामध्ये आहे. म्हणजे तू फिक्स झालेला आहेस असं समजून चालायचं. तुझंसुद्धा अभिनंदन आहे. आणि ही स्पर्धा पावसामुळे असं वाटलं होतं, काही संघांना सुद्धा वाटलं की ती होईल का नाही होईल. पण आमची जी संपूर्ण टीम आहे, आमचा विषय हाच होता की 6 दिवसाची का नसो पण ही टुर्नामेंट पूर्ण करायची होती.
आम्ही नंतर पाऊस पडल्यानंतर फक्त 6 दिवसाचं नियोजन केलं होतं. पण त्यामध्ये संघामध्ये असं झालं की जेव्हा आम्ही व्हॉट्सअपला टाकलं होतं की कोणा संघाला नाव या स्पर्धेतून कमी करायचं असेल तर सांगावा. त्यामध्ये फक्त एकच संघ असा निघाला का त्यांनी नाव कमी केलं, परंतु तो सुद्धा 64मध्ये नंतर आला. आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये 14 संघ हे वेटिंगवरती राहिलेले आहेत. त्यामध्ये 4 संघ असे राहिले की त्यांनी ॲडव्हान्स फी दिली होती, परंतु जे आमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर दिले होते त्या कॉन्टॅक्ट ज्यांच्याकडे दिले होते त्यांच्याकडे ते 4 संघाचे नंबर राहिले नाही आणि त्यांचे प्रवेश फी अजूनही आमच्याकडे जमा आहेत. म्हणजे त्या 4 संघाचं मी माफी मागतो की तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना त्यांचासुद्धा आम्हाला फोन परत आला नाही की या स्पर्धेत आम्ही प्रवेश केलेला आहे ना, आम्हाला संधी का मिळाली नाही. मी त्यांचासुद्धा आभार मानतो. आणि बाकीचे संघ आहेत त्यांनी ॲडव्हान्स फी न पाठवल्यामुळे आम्ही त्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी केलं नव्हतं. म्हणून मी सर्वांना विनंती करतोय, आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि ही स्पर्धा आता पुन्हा नाईट क्रिकेट स्पर्धा जी 27 मार्च ते 4 एप्रिल ह्यामध्ये फक्त 64 संघांना संधी देण्यात येईल. आणि राहुलने तसं सांगितलं की 64 संघामधून जे नवीन संघांना संधी मिळेल का नाही मिळेल, पण जर नवीन संघ जो पहिला आगाऊ फी भरेल त्याला निश्चितच नवीन संघाला सुद्धा आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करू. आणि स्पर्धा यशस्वी करण्यात पंचांनी अतिशय आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. पंचांमुळे सुद्धा आम्ही निवांत राहिलो आणि त्यामध्ये चांगलं भरीव काम केलं ते लाईव्ह कॅमेरामॅननी. कारण 1-2 असे आमच्याकडे निर्णय होते आणि त्या लाईव्ह कॅमेरावाल्यांनी एवढं चांगले टिपले आणि तो जिथे वाद होता तो वाद त्यांच्यामुळे झाला नाही. ही मी कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक करेन. अतिशय खूप सुंदर तुमचं कॅमेरामॅन आवडलं. कारण ते एक खेळाडू होता की ती सीमा रेषेच्या नजदीक जो पाय होता पंच जाकीर खान यांनी जाऊन बघितलं, थोडाफार 1 इंचाचा फरक होता, पण लाईव्हमध्ये असं दिसत होतं की तो षटकार आहे. पण तो षटकार त्यांनी एवढा चांगलं टिपलं की त्यांनी पाय शेवटपर्यंत हलवला नव्हता आणि फक्त 1 इंचाचा फरक होता. म्हणजे जिथे वाद होता तो वाद झाला नाही. तुझंसुद्धा कॅमेरामॅन खूप कौतुक करतो. आणि या व्यासपीठावरती जमलेले सर्व सन्माननीय आमचे राजेश वेडगा असतील, बाबूराव कानात असतील, परेश पाटील आहेत, मधुकर दळवी साहेब, ज्यांनी प्रत्येक स्पर्धेसाठी आमच्या पाठीमागे राहिलेले आहेत आणि आमचे सहकारी आहेत, त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा कौतुक करतो आहे. आमच्या कन्या यांनी आमच्या आयोजक मंडळाने सांगितलं, अष्टनायक नंडोरे सांगितलं की आम्हाला दुपारचं आणि रात्रीचं जेवण त्यांच्याकडून भेटेल. त्यांच्याकडून त्यांना काहीतरी भेट दिलेली आहे, त्यांचंसुद्धा मी आभार मानतो. आणि ज्या ग्रामस्थांनी आमच्या ज्या सीमारेषेच्या बाहेर गेले, चेंडू वाडीत गेले असतील, कुठेही गेले असतील, ते प्रत्येकाने आणून दिलं. म्हणजे आमच्या पाड्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक पाड्यातील खेळाडूंनी चांगलं आम्हाला सहकार्य केलं, प्रेक्षकांनी चांगलं सहकार्य केलं. कुठेही चेंडू असो त्यांनी दिलेला आहे. त्या सर्व प्रेक्षकांचा सुद्धा मी आभार मानतोय. आणि माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय साहेब 1 मिनिट फक्त थांबवतो. आपण एक डिस्कशन केलं होतं, एक लाईव्ह चॅटला तुम्ही एक कमेंट वाचली होती की तुम्हाला रूल्स माहीत नाही आहे आणि तुम्ही स्पर्धा भरवता आणि तुम्ही चिटिंग करून एखाद्या संघाला हरवता, अशा ज्या कमेंट्स होत्या त्या कमेंट्सला तुम्ही उत्तर देणार होते, ते उत्तर अपेक्षित आहे. निश्चितच चिराग सरांनी सांगितलं की अशी लाईव्हला कमेंट आलेली आहे. मी त्यांना म्हणेन अशा पद्धतीच्या सामने भरवा, असे संघ खेळवा जे तुम्ही मला तर असं वाटतं हा जो कोणी कमेंट टाकला असेल हा डबक्यामध्ये खेळणारा खेळाडू असेल म्हणून त्याला एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये जाणीव म्हणजे काहीतरी कमतरता वाटत असतील. मी त्यांना म्हणेन अशा टुर्नामेंटमध्ये तू सहभागी हो आणि खेळ. नंतर मला आयोजकांना सांगा की तुम्हाला नियम माहिती नसतील. आम्हाला नियम जे इथे संघ उपस्थित आहेत ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्या संघाने आमच्यावर जर खोड काढले असेल किंवा आमची चुकी दाखवली असेल तर मी त्यांचं म्हणेन. या ज्यांनी कमेंट टाकले असेल मी त्यांचं म्हणणार नाही. डबक्यातून मी म्हणेन तुम्ही डबक्यात खेळणार आहेत तर डबक्यातून बाहेर येऊन खेळा. मी तुमचं अभिनंदन करीन, वाटल्यास मी आर्थिक सहकार्य करीन. अशा मोठ्या टुर्नामेंटला तुम्ही प्रवेश करा, तुम्ही एंट्री फी तुम्ही देईन, पण तुम्ही खेळून दाखवा. अशा टुर्नामेंटला इथेच नाही कुठेही दाखवा, मी भरीन. एवढं मी त्यांना चॅलेंज देतो. धन्यवाद.